नमस्कार मंडळी, आज मी तुम्हाला एक नवीन रेसिपी दाखवणार आहे आमच्या कोळी लोकांची. तुम्ही चिकनचा खिमा खाला असेल, मटणाचा खिमा खाला असेल आणि माशांमध्ये सुरमईचा खिमा खाला असेल, तर आज मी तुम्हाला दाखवणार आहे एक नवीन रेसिपी, पुप्याचा खिमा. पुप्याला इंग्लिशमध्ये टुना म्हणतात आणि मित्रांनो ह्याचा खिमा एक नंबर लागतो. तुम्ही ही रेसिपी नक्कीच एकदा तरी करून बघा. माझी स्वतःची पर्सनल फेवरेट रेसिपी आहे मित्रांनो, त्यामुळे आम्ही महिन्यातून 2दा तरी ही घरी आमच्या आवर्जून बनवतो. तर तुम्ही एकदा नक्कीच ट्राय करा, तुम्हाला पण खूप आवडेल, ही माझी गॅरंटी आहे. मंडळी, वाटण्यासाठी आपण इथे घेतलेले आहे जिरं, थोडे खडे मसाले, तेजपत्ता, सुकं खोबरं, 5 ते 6 लाल मिरच्या, कढीपत्ता, आलं, लसूण आणि आपली आवडती कोथिंबीर. सर्वप्रथम आपण कढईमध्ये तेल टाकणार आहोत. तेल गरम झाल्यानंतर आपण जो खिमा कापलेला आहे तो आपण स्वच्छ धुतलेला आहे आणि तोच खिमा आपण डायरेक्ट तेलामध्ये टाकणार आहोत. आपण तेलावर पहिला शिजवायचा आहे आपल्याला मित्रांनो. जवळपास 1.5 ते 2 मिनटं मंडळी आपल्याला हा तेलावरती शिजवायचा आहे, जेणेकरून त्यातलं थोडं पाणी कमी होईल. मंडळी, वाटाणे टाकणे हे काही कंपल्सरी नाही. हे आपण जी खिम्याची रेसिपी बनवतो त्याला एक चांगला लूक येण्यासाठी आपण हे वाटाणे टाकत आहोत. आता आपण ह्यात टाकूयात चवीनुसार मीठ, हळद, आगरी कोळी मसाला. आपले हळद, मीठ, मसाला टाकून झालेला आहे मित्रांनो. आता आपण त्यावर चांगलं एकजीव करूया आणि आता आपण ह्याच्यामध्ये आपण जे वाटण बनवले आहे, तुम्हाला साहित्य दाखवलं, ते वाटण टाकूया. मित्रांनो, जर तुम्हाला तिखट जास्त हवं असेल तर तुम्ही वाटण कमी जास्त करू शकतात. इथे आपण 3-3.5 चमचा वाटण घेतलेलं आहे आणि त्यात टाकूया आपण लिंबाचा रस. लिंबाचा रस पण मित्रांनो तुम्ही कमी जास्त करू शकता. चांगल्या प्रकारे आपण आता एकजीव केलेला आहे आपला खिमा. त्यात आपण थोडं पाणी टाकूया. पाणी पण तुम्ही मित्रांनो कमी जास्त करू शकता. जर तुम्हाला खिमा सुका हवा असेल तर तुम्ही पाणी कमी करू शकता आणि थोडं अजून जास्त ग्रेव्ही पाहिजे असेल खिम्याची, जर तुम्हाला भातासोबत खायचे तर तुम्ही वाढवू शकता. थोडा स्पायसीनेस आणि टेस्ट येण्यासाठी आपण मित्रांनो ह्यातमध्ये टाकत आहोत कोल्हापुरी सुक्का मटण मसाला. ते पण तुम्ही मित्रांनो चवीनुसार टाकू शकतात. जर तुम्हाला स्पायसी हवं असेल तर तुम्ही थोडं जास्त टाकू शकतात. मित्रांनो, आता आपण हे एकजीव केलेलं आहे. एकजीव झाल्यानंतर आपण ह्याला 2 मिनटासाठी लो फ्लेम वर ठेवूया. तुम्ही पाहू शकता मित्रांनो खिम्याने पाणी सोडलेलं आहे. आपण वरतून मित्रांनो गार्निशिंगसाठी वरतून कोथिंबीर सोडत आहोत. तर मित्रांनो, तुम्हाला कशी वाटली रेसिपी? जर नक्कीच आवडली असेल तर आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि काही सजेशन असतील तर नक्कीच कमेंटमध्ये सांगा. आणि तुम्हाला पुढची रेसिपी कोणत्या माशावरती हवी आहे हे सांगा आणि तुमच्या इच्छेनुसार ती रेसिपी दाखवण्याचा पूर्ण प्रयत्न केला जाईल. धन्यवाद.